नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे थेटपणे मैदानात उतरले आहेत। रविवारी उद्धव ठाकरे दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आंदोलन करत त्यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला आहे। बघूयात। हे सरकार बदलण्याचा हा लढा आता सुरू झाला पाहिजे आणि पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे। मग वांगचुक बरोबर का नाही करत? आता कळलं मला की हा पक्ष झुरळांना का घाबरतो। या राष्ट्राची ताकद या माजलेल्या सत्ताधाऱ्यांना दाखवून देण्याची आता वेळ आली आणि संधी आलेली आहे। शिवसेना युबीटी पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर साधलेला हा निशाणा। नीट पेपरफुटी विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर उपोषण सुरू आहे। आधी सोनम वांगचुक आणि आता अभिजित दिपके उपोषण करतायत। या मागण्यांना समर्थन देत ठाकरेंच्या शिवसेनेनं रविवारी आंदोलन केलं। यावेळी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत हजारो तरुणांनी सरकार विरोधात एल्गार पुकारला। यावेळी उद्धव ठाकरेंनी सोनम वांगचुक यांचं आंदोलन आणि मागण्यांना पाठिंबा देत धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली। असं उचलून चादरी बिदरी आणून अरे काय अतिरेकाला उचलताय तुम्ही? आणि चादरी कशासाठी पाहिजेत? मोदी सरकारला सांगतो की तुम्ही चादरीने वांगचुकना जरी झाकला असेल तरी तुम्ही सत्य झाकू शकत नाहीत आणि तुमच्या पापावर तर पांघरून अजिबात घालू शकत नाही। तुमचं पाप उघड झालेलं आहे। किती झाका, तुमचा पापाचा कोंबडा हरवणारच आहे। हा लढा आता जे सरकार आपल्याला रोजीरोटी देऊ शकत नाही, रोजगार देत नाही, शिक्षण देत नाही, उत्तर देत नाही, हे सरकार बदलण्याचा हा लढा आता सुरू झाला पाहिजे। आम्हाला धर्मेंद्र प्रधान नकोय, आता हे सरकार नकोय आणि मी नेतृत्व करायला आलेलो नाही। तुम्ही सर्वांनी आता नेते व्हा सांगण्यासाठी आलेलो आहे। उद्धव ठाकरेंनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे डोळेझाक करणाऱ्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला। यावेळी उद्धव ठाकरेंनी तरुणांना एकत्र येत सरकार विरोधात आवाज उठवण्याचं आवाहन केलं। तसंच वेळ पडल्यास दिल्लीला जाण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी जाहीर केली। की पाकिस्तान बरोबर चर्चा केली पाहिजे। पाकिस्तान बरोबर, जो पाकिस्तान आपल्या देशात आतंकवादी घुसवतोय, त्याच्याबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत। आणि मोहन भागवतना विचारले तर मोहन भागवत म्हणतात की होय बरोबर आहे, हम हिटलर जैसे नहीं है। अहो भागवत साहेब, हे हम हिटलर जैसे नहीं है तुमच्या मोदींना सांगा। आणि पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचुक बरोबर का नाही करत? यावेळी आदित्य ठाकरेंनीही तरुणांना विचारधारा पक्ष बाजूला ठेवून सरकार विरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलं। आम्ही अंधभक्त राहू तर ह्या देशाच्या मातीचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर आमच्या छत्रपती शिवरायांचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर शाहू फुले आंबेडकरांचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राहू, ज्यांनी संविधान दिलं। पण भाजप समोर वाकणार नाही, झुकणार नाही। कापला तरी चालेल आम्हाला, पण आम्ही भाजपचे गुलाम होणार नाही। या आंदोलनातून उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना तात्काळ निवडणुका घेण्याचं आव्हान दिलं। तसंच युवकांना झुरळ म्हणणाऱ्यांचा समाचार घेतला। आपल्या घरामध्ये साधारणतः असं मानलं जातं की साधी महिला ही झुरळाला घाबरते ना। अरे इकडे आमचं पंतप्रधान घाबरतो, अख्खं सरकार घाबरतं। जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्यांनी भाड्याने माणसं घेतलेत, आता कळलं मला की हा पक्ष झुरळांना का घाबरतो। हे सत्ताधारी झुरळाला का घाबरतात? कारण यांच्याकडे स्वतःची माणसं नाही आहेत, सगळी भाडकाऊ आहेत, चोरून आणलेली गद्दार आहेत। या शिवतीर्थावरून मोदी सरकारला आव्हान की तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन घ्यायचे ना, आत्ता जाहीर करा। उद्या निवडणूक, देशाची निवडणूक आत्ता जाहीर करा, आम्ही तयार आहोत। नेशन म्हणजे काय असतं, राष्ट्र म्हणजे काय असतं,
या राष्ट्राची ताकद या माजलेल्या सत्ताधाऱ्यांना दाखवून देण्याची आता वेळ आली आणि संधी आलेली आहे. ठाकरेंच्या या आंदोलनावर सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी देखील टीका केलेली भाऊ, मी देशाचा अंधभक्त होऊ शकतो मात्र मोदींचा नाही म्हणून. कोणी म्हटलं तुम्हाला इतके वर्ष तर तिकडे लोटांगण घालत होते? हां, इतक्या वर्ष कोणाचा जप करत होते? दाखवू का मागची भाषणं बघायला जरा तपासून किती आपण जप करत होते आमच्या मोदी साहेबांचा. हां, आणि आता तुम्हाला कोण म्हणतं आहे? तुम्ही तुमचं काम चालू द्या, तुमचा पक्ष तुम्ही तिथेच राहा, तो फक्त कसा वाचेल याकडे लक्ष द्या. आम्ही काही म्हणत नाही कोणापुढे झुका, आमच्या पुढे झुका, याच्यापुढे झुका, आम्ही कोणालाही म्हणत नाही आहे. लोक बरोबर त्यांना त्यांची जागा दाखवत आहेत आणि ते पुढे लोकांनी त्यांना बरोबर झुकवतील. आम्हाला कापलं तरी आम्ही भाजपसमोर झुकणार नाही अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतली. आम्ही कुठे कापतोय, आम्ही कुठे झुका म्हणतोय? तुम्ही तुमचं काम जोरात चालू द्या. आणि मी सांगितलं आहे की हम दोन हमारा एक. तुम्ही पुढे मागे तुम्ही 3 जण राहाल. अनेक आता लोक अजून फुटण्याच्या मार्गावर. खासदार तर काही राहिले नाही, 2-3 मोटर मेजॉरिटी राहिलेत. आमदाराची तीच अवस्था आहे, महापालिकेच्या नगरसेवकांची पुढे मागे तीच अवस्था होणार आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही पुढे झुका का मान कापा, आम्ही काही कापत नाही, आम्ही काही करत नाही. तुम्ही तुमचे ताट मानेने उभे राहा आणि असंच तुमचं काम चालू द्या. रुग्णालयात दाखल असलेले सोनम वांगचूक आणि जंतर मंतरवर सुरू असलेलं युवकांच्या आंदोलनाला ठाकरेंनी उघड पाठिंबा दिलाय. यावेळी ठाकरेंनी आंदोलनाच्या माध्यमातून ठिणगी पेटल्याचं सांगत सरकारला खाली खेचण्याचं आवाहन केलं. त्यामुळे ठाकरेंच्या या आंदोलनामुळे दिल्लीतील आंदोलनाची धग महाराष्ट्रातही पेटल्याचं दिसतंय. त्यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. स्वप्नील जाधवसह कपिल राऊत, झी 24 तास, मुंबई.